नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र काळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख बलभीम महाविद्यालय बीड. मित्र हो, पॉल 106 इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध यातील पहिलं प्रकरण आपण अभ्यासत आहोत. आणि या पहिल्या प्रकरणामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाविषयीचे वेगवेगळे दृष्टिकोन बघत होतो. कालच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाविषयीचा पारंपरिक दृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा आधुनिक दृष्टिकोन याचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा पुढील दृष्टिकोन म्हणजे सत्तेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाचा किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आज अभ्यासणार आहोत. मित्र हो, सत्तेच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी एक गोष्ट इथं लक्षात घेणं गरजेचे आहे की काही अभ्यासकांनी आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अर्थ स्पष्ट करताना सत्ता आणि सत्तेच्या संदर्भानंच केवळ आंतरराष्ट्रीय संबंधाकडे बघितलेलं आहे. आता मॉर्गनथ्यू सारखा जो विचारवंत आहे की जो आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना वास्तववादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करतो, तर या विचारवंताने प्रामुख्याने सत्तेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ सांगण्याचा किंवा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा वास्तववादी विचारवंत आहे की ज्याचं नाव हन्स मॉर्गनथ्यू असं आहे. आणि हन्स मॉर्गनथ्यू या विचारवंताने पॉलिटिकल अमंग नेशन द स्ट्रगल फॉर पॉवर आणि पीस अँड पीस या पुस्तकामध्ये वास्तववादी दृष्टिकोन किंवा वास्तववादी विचार स्पष्ट करून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास सांगितलेला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मॉर्गनथ्यू असं म्हणतो की जगामध्ये सर्वच राष्ट्र जे आहे ते आपली सत्ता वाढवण्यासाठी आणि सत्ता प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. सत्ता प्राप्ती आणि सत्ता वाढवण्यासाठी राष्ट्र प्रयत्नशील असतात. आणि मग असे राष्ट्र ज्यावेळी सत्ता वाढवण्याच्या किंवा सत्ता प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये कळत नकळत त्यांच्यामध्ये संघर्ष हा सुरू होतो आणि हा संघर्ष अविरतपणे चालू राहतो. आणि मग या संघर्षाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होतो. ज्यावेळी सत्ता ही प्रत्येक राष्ट्राला हवी असते किंवा हवीशी वाटते, त्यावेळी एक गोष्ट प्राप्त करण्यासाठी अनेक राष्ट्र स्पर्धा करत असतात. आणि ज्यावेळी स्पर्धा होते त्यावेळी संघर्ष ठरलेला असतो. ही भूमिका मॉर्गनथ्यूने द स्ट्रगल फॉर पॉवर आणि पीस या आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. मॉर्गनथ्यूचं असं मत आहे की सत्तेच्या संदर्भानं तो या पुस्तकामध्ये 3 गोष्टी नमूद करतो. पहिली गोष्ट त्यामध्ये अशी आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्र मूलभूत घटक आहेत. राष्ट्र मूलभूत घटक आहे म्हणजे ते मेन ॲक्टर आहेत. की जसं आपण एखाद्या सिनेमामध्ये नाटकामध्ये ॲक्टर किंवा कास्ट किंवा स्टार म्हणतो किंवा कलाकार म्हणतो, तसं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्र हे मूलभूत घटक किंवा ॲक्टर्स आहेत. राष्ट्रांची भूमिका किंवा कार्य हे विवेकाधिष्ठित व्यक्तीप्रमाणे असते. जसा व्यक्ती किंवा एखादा माणूस वागतो बोलतो, तसं प्रत्येक राष्ट्राची एक जगामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये वागण्याची एक भूमिका असते. आणि तिसरी गोष्ट या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे की राष्ट्र आपली भूमिका केंद्रीय शासनाचा अभाव असणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत पार पाडत असतात. म्हणजे जसं प्रत्येक देशामध्ये केंद्र शासन हे प्रत्येक राष्ट्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक घटक राज्यांना आणि तिथल्या नागरिकांना कंट्रोल करीत असते, तसं आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये प्रत्येक राष्ट्राला कंट्रोल करणारी शक्ती उदयाला आलेली नाही. म्हणजे राष्ट्रांतर्गत केंद्रीय सत्ता ही आपल्या देशातील नागरिकांना नियंत्रित ठेवू शकते, परंतु
जगामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये राष्ट्रांना नियंत्रणाखाली किंवा राष्ट्रांवर कंट्रोल ठेवणारी अशी शक्ती कोणतीच उदयाला आली नाही. त्यामुळे जगात केंद्रीय शासनाचा अभाव आहे आणि अशी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आपल्या जगामध्ये असल्यामुळे कोणतंच राष्ट्र एखाद्या दुसऱ्या राष्ट्राला कंट्रोलमध्ये किंवा त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करू शकत नाही. आणि मग अशा व्यवस्थेमध्ये प्रत्येक राष्ट्राला आपली भूमिका पार पाडावी लागत असते. आणि ही भूमिका पार पाडत असताना सत्तेच्या माध्यमातून प्रत्येकजण आपली सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीच्या या वास्तववादी दृष्टिकोनाचे आणखीन एक पुरस्कर्ते आहे की जे यचकार आहेत. त्यांनी सत्ता आणि नैतिकता, पॉवर आणि मॉरॅलिटी या दोन गोष्टीवर आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ स्पष्ट करताना आपल्याला सांगितलेला आहे. आणि मग आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे राष्ट्रामधील संघर्ष, सहकार्य, शांतता, कॉन्फ्लिक्ट अँड कोऑपरेशन यांचा अभ्यास आहे असं यचकार पॉवर आणि मॉरॅलिटीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. यानंतर काही विचारवंत आहे की जे सत्तेच्या माध्यमातून किंवा सत्ता संघर्ष या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ सांगतात. त्यामध्ये जॉर्ज श्वार्झनबर्गर आहे, क्विन्सी राईट आहे, मॉर्टिन व्हाईट आहे. यासारख्या अभ्यासकांनी सत्तेला केंद्रस्थानी मानूनच आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याख्या केली किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा सत्तेच्या माध्यमातून अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाविषयीचा पुढचा दृष्टिकोन आहे की ज्याला आपण म्हणतो निर्णय निर्मिती प्रक्रियेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ, की ज्याला फॉरेन पॉलिसी डिसिजन मेकिंग प्रोसेस असं आपण म्हणतो. म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास म्हणजे परराष्ट्र धोरण निर्णय प्रक्रियेचा अभ्यास. असा देखील काही विचारवंतांनी किंवा अभ्यासकांनी सन 1960च्या दशकामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास मांडताना मत व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या मते परराष्ट्र धोरण निर्णय प्रक्रियेचा अभ्यास करणं म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ सांगणं आहे. म्हणजे निर्णय निर्मिती प्रक्रियेच्या माध्यमातून हे विचारवंत आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ सांगतात. त्यामध्ये हर्बर्ट सायमन असेल, रिचर्ड स्नायडर, एडवर्ड शिल्स आहे, टॉलकॉट आहे, पार्सन आहे, यासारखे अभ्यासक निर्णय निर्मिती प्रक्रियेला महत्त्व आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ सांगताना देतात. त्यांच्या मते निर्णय निर्मितीची प्रक्रिया ही आंतरराष्ट्रीय संबंधाचा गाभा आहे. यामध्ये निर्णय कोण घेतो, कसा घेतो, निर्णय घेताना परिस्थिती कोणती उद्भवलेली आहे, त्या परिस्थितीत आपण कोणता निर्णय घ्यायचा, अशा परिस्थितीला उत्तर देण्यासाठी एखादं राष्ट्र कसा निर्णय घेतं. आणि प्रत्येक परिस्थिती जगामध्ये सारखी उद्भवत नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या परिस्थितीला प्रत्येक राष्ट्राला सामोरे जावं लागतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कोणत्या परिस्थितीत कोणता निर्णय कोण घेतो आणि त्याचा परिणाम जगावर काय झाला, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास निर्णय निर्मितीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून अर्थ सांगताना हे विचारवंत करतात. म्हणजे कोणत्या परिस्थितीत निर्णय घेतला जातो, कसा घेतला जातो, याचा अभ्यास या दृष्टिकोनात अपेक्षित आहे. मग ह्या सर्व विचारवंत हे निर्णय निर्मितीला अतिशय महत्त्व देतात, की ज्याला आपण फॉरेन पॉलिसी डिसिजन मेकिंग प्रोसेस असं म्हणतो. आणि मित्रहो, शेवटचं आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाविषयीचा दृष्टिकोन सांगत असताना तो आहे आणखीन एक आहे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ. आता आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय, मी आत्ता मगाशी असं बोललो होतो की जगाला आणि ह्या आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये प्रत्येक राष्ट्राला नियंत्रित ठेवणारी एखादी व्यवस्था निर्माण झालेली नाही. परंतु संयुक्त राष्ट्र संघटनेसारख्या संघटना की ज्या सर्व राष्ट्र एकत्र येऊन जगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला किती यश आलं तो येणारा काळ सांगेल किंवा आपण त्याविषयी चर्चा करू. तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून या प्रत्येक राष्ट्रावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न संयुक्त राष्ट्र संघटना किंवा
कायद्याच्या माध्यमातून केला जातो, परंतु त्याला फारसं यश आलेलं नाही असं आपल्याला दिसतं. असो, तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास सांगताना आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध असं काही विचारवंत मानतात, की ज्यामध्ये ग्रोशस आहे, हॅन्स आहे, केल्सन, क्विन्सी राईट इत्यादी विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध अशी भूमिका मांडलेली आहे. त्यांच्या मतानुसार आंतरराष्ट्रीय कायदा हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या केंद्रस्थानी आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी राष्ट्रांमधील संबंधाचे आणि सत्तेचे व्यवस्थापन आवश्यक असते आणि हे व्यवस्थापनाचे कार्य आंतरराष्ट्रीय कायद्याकडून होत असते. आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये प्रत्येक राष्ट्रावर नियंत्रण ठेवणारी व्यवस्था नाही, परंतु आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून जगामध्ये शांतता आणि सहकार्य किंवा शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्याचा मात्र प्रयत्न केला जातो आणि हे सत्तेचं व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय कायद्यामार्फत होतं किंवा कायद्याकडून केलं जातं असं येथे स्पष्ट केलं जातं. त्यानंतर शेवटचं आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थविषयीचा दृष्टिकोन मांडताना आपल्याला सांगावंसं वाटतं की ते म्हणजे मानसशास्त्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेला आहे. आणि मग मानसशास्त्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ म्हणजे काय, तर वर्तनवादी दृष्टिकोनाच्या पुरस्कर्त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ मानसशास्त्राच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीची जशी मनोवृत्ती असते किंवा त्याचा स्वभाव असतो, त्याचा स्थायी भाव असतो, त्या व्यक्तीप्रमाणेच प्रत्येक राष्ट्राला देखील स्वतःचं मन, मनोवृत्ती आणि स्वभाव आहे. आणि मग या मनोवृत्ती किंवा स्वभावानुसार प्रत्येक राष्ट्र आपलं परराष्ट्र धोरण ठरवतं किंवा प्रत्येक राष्ट्राची आणि त्या राष्ट्रातील व्यक्तीच्या मनोवृत्तीनुसार परराष्ट्र धोरण ठरलं जातं. म्हणून मनोवृत्ती हा परराष्ट्र धोरणाचा आधारस्तंभ मानला जातो आणि या मनोवृत्तीचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जातो. आता जसं राष्ट्राची मनोवृत्ती, आता आपण बघतो की काही राष्ट्र अतिशय शांतताप्रिय असतात तर काही राष्ट्र युद्धखोर असतात. ही त्या राष्ट्रीय मनोवृत्तीचा भाग आहे आणि या मनोवृत्तीनुसार त्या मनोवृत्तीचा परराष्ट्र धोरणावर, निर्णय निर्मिती प्रक्रियेवर कोणता परिणाम होतो आणि मग हा परिणामाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जातो. परराष्ट्र धोरण निर्मिती प्रक्रियेवर मानसिकतेचा निर्णयावर परिणाम होत असतो आणि आपल्या व्यक्तीची किंवा आपण व्यक्ती म्हणून ज्यावेळेस वावरतो आणि आपल्या मनोवृत्तीचा किंवा आपल्या स्वभावाचा एखाद्या निर्णयावर परिणाम जसा होत असतो तसाच परिणाम राष्ट्रीय मनोवृत्तीचा देखील परराष्ट्र धोरणावर होत असतो आणि अशा मानसिकतेचं विश्लेषण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केल्या जातं. तर आपण बघितलं की आजच्या भागामध्ये सत्तेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ, निर्णय निर्मिती प्रक्रियेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आणि मानसशास्त्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रहो, एकूण 6 प्रकारामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप स्पष्ट करायचे आहे. तर आज आपण थांबूया. धन्यवाद.